म्हणून पतीला शिक्षणात साथ देत असताना वेळ प्रसंगी फाटकन लुगडं परिधान करणाऱ्या माता रमाई या देखील एक स्त्री आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत भूमी त्या सापासारख्या इंग्रजांच्या रोगरातून मुक्त झाली. तदनंतर पंडित जवाहरलाल नेहरू असतील, लाल बहादूर शास्त्री असतील, अनेक प्रतिभावंतांनी या भारत देशाचं नेतृत्व केलं. परंतु या प्रतिभावंताच्या नंतर पुन्हा एकदा या भारत देशाला विकास साधायचा होता. तेव्हाच एक तेजस्वी आणि तपस्वी स्त्री उभी राहिली. त्या स्त्रीचं नाव होतं इंदिरा गांधी. अनेक देशांचे घोट सहन करत असताना या समाजाला एकतेचा संदेश देणाऱ्या मदर तेरेसा या देखील एक स्त्री आहे. त्या पुढे आवर्जून सांगावंसं वाटतं, आमचा मुलगा वंशाचा दिवा होत असेल ना, आमची मुलगी कुठेच कमी नाहीये, आमची मुलगी वंशाची पंथी आहे असा आदर्श निर्माण करणाऱ्या किरण बेदी या देखील एक महिला आहे. उदाहरण द्यावं तेवढी कमीच आहे, परंतु थोडक्यात म्हणजे इतिहासातील आमच्या स्त्रियांनी आम्हाला संत परंपरा दिली, आम्हाला हिंदवी स्वराज्य दिला, आम्हाला शिक्षणाचा दार खुलं करून दिलं, राजकारणातील अस्तित्व दाखवून दिलं. कोणत्याही घटकामध्ये आमची महिला आज कमी नाही. आजच्या समाजातील स्त्रीविषयी काय, आजच्या समाजातील स्त्रीविषयी बोलत असताना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून निर्भीडपणे या समाजासाठी प्रत्येक घटकामध्ये आजची स्त्री कार्यरत असते. आपण जर स्त्रियांचा मनगट पाहिला, या मनगटामध्ये खणखणणाऱ्या बांगड्या असतात, परंतु वेळ प्रसंगी आपल्या कुटुंबावरती या समाजावरती संकट आलं ना, त्याच मनगटामध्ये दाखीचं बळ घेऊन लढत असते आपली महिला. असा कर्तृत्व आपल्या महिलेचं असतं. आजच्या समाजातील स्त्री उच्च शिक्षित होऊन डॉक्टर झाली आणि गोरगरिबांवरती उपचार करू लागली. डॉक्टर राणीबाई असेल, डॉक्टर आमटे यांच्या पत्नी असतील, यांनी समाजभिमुख कार्य केलं. आजच्या समाजातील स्त्री उच्च शिक्षित होऊन वकील झाली, न्याय देवतेचं कार्य करू लागली. आजच्या समाजातील स्त्री उच्च शिक्षित होऊन पोलीस झाली, पोलीस झाल्यानंतर गुन्हेगारी रोखण्याचं कार्य करू लागली. आजच्या समाजातील स्त्री उच्च शिक्षित होऊन शिक्षिका झाली. 4 भिंतीतच नव्हे तर 4 भिंतींच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा तिने समाज घडवण्याचं कार्य केलं. आपल्या समोर उभं आहे आपल्या दीपस्तंभाच्या संचालिका सहुलताई पवार. आजच्या समाजातील स्त्री उच्च शिक्षित होऊन एक वक्तृत्वाचा क्लास चालवते आणि खऱ्या अर्थानं नवनवीन वक्ते घडवण्याचं कार्य करते. म्हणजे आजच्या समाजातील स्त्री कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहिलेली नाहीये. अगदी गळीपासून दिल्लीच्या तख्तावरती राष्ट्रपती पदापर्यंत स्त्री जाऊन पोहोचली. असा कर्तृत्व आमच्या महिलांचा आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, एक माऊली भुकेला व्याकुळ झाली होती, तिच्या पोटाची भूक काही शांत होत नव्हती. त्यावेळेस त्या माऊलीला पाहिलं, स्मशानभूमीमध्ये प्रेत जळत होतं. त्या प्रेताच्या शेजारी गाडगं होतं, शेजारी पीठ होतं. ती माऊली गेली, त्या गाडग्यातलं पीठ घेतलं, पाणी घेतलं आणि त्या माऊलीला भाकर तयार केली. अवजाळणाऱ्या प्रेताच्या निखाऱ्यावरती त्या माऊलीला स्वतःची आणि आपल्या लाडक्या लेकाची भूक भागवण्याचं कार्य केलं. त्या स्वर्गीय पद्मश्री सिंधुताई सपकाळ या देखील भारतीय समाजकारणातील एक महत्वाचा घटक आहे. या भारतभूमीसाठी लढत असताना माझा एक मुलगा शहीद झाला म्हणून मी रडत बसणार नाहीये, तर माझ्या देहामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत मी देखील भारतीय सेवा करणार असं सांगणारी माऊली याच मातीमध्ये सापडते. अर्थात मी सुरुवातीला उल्लेख केला होता, विषयाच्या समर्पणाकडे जाताना इतकंच सांगेल, जिच्या कुशीतून जीव जन्माला येतो तिच्याच कर्तृत्वातून नवा समाज घडत असतो. म्हणूनच स्वतःच्या आईच्या स्वागतासाठी सोन्या चांदीचा प्रवेशद्वार करावा, स्वतःच्या शरीराच्या कातडींची मोजणी करून आपल्या आईच्या पायात घालावी आणि स्वतःच्याच पाठीचं सिंहासन करून आपल्या आईला सांगावं, आई ग या पाठीच्या सिंहासनावरती तू आराम कर नाही, तरी देखील आपल्या जीवनातील आपल्या आईचे उपकार ते कधीच न पिटणारे